असं ते परब्रह्म परमात्म्याचं स्वरूप अनाकलनीय आहे. का अनाकलनीय आहे? तर तो तितका व्यापक आणि तितका सूक्ष्म आहे. कारण गीतेमध्ये तो परमात्मा किती व्यापक आहे, किती सूक्ष्म आहे, अगदी अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म आहे. व्यापक किती आहे? तो इतका व्यापक आहे, इतका अपरिच्छिन्न आहे की परब्रह्म परमात्मा स्वतः म्हणतात एकांशेन स्थितो जगत. त्या परब्रह्म परमात्म्याची व्याप्ती इतकी आहे महाराज की त्या परब्रह्म परमात्म्याच्या एका अंशावर जगत व्याप्त आहे. महाराष्ट्र म्हणत नाही बरं का मी, भारत म्हणत नाहीत. एकांशेन स्थितो जगत. त्या परब्रह्म परमात्म्याची व्याप्ती एवढी आहे की तो परब्रह्म परमात्म्याच्या एका अंशावर संपूर्ण जगत हे विश्व व्यापक आहे, त्याच्यावर स्थित आहे. एका अंशावर एवढा परब्रह्म परमात्मा व्यापक आहे आणि तो सूक्ष्मातील सूक्ष्म आहे. तो हातीच्या शरीरामध्येही आहे आणि मुंगीच्या शरीरामध्येही आहे. मुंगी किती लहान आहे हो, अगदी छोट्यातील छोटी आहे. त्याच्यापेक्षाही एखादा छोटासा कीटक तुम्ही घ्या, त्यामध्येही तो व्याप्त आहे आणि बलाढ्य असणाऱ्या हत्तीमध्येही तो व्याप्त आहे. अधिष्ठान रूपानं लक्षात ठेवा बरं का, अधिष्ठान रूपानं. आणि म्हणून सतवस्तूचा अभाव नाही आणि असत वस्तूला अस्तित्व नाही. असत अशा जगताला अस्तित्व नाही आहे महाराज. आम्ही व्यावहारिक जीवन जगणारे आहोत. व्यावहारिक जीवनामध्ये आम्ही स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी व्यवहारात किती प्रयत्न करतोय, खूप प्रयत्न करतोय. माझं अस्तित्व राहिलं पाहिजे. जन्माच्या अगोदर आपलं अस्तित्व जगामध्ये होतं का हो? मनुष्य म्हणून जन्माला येण्या अगोदर आपलं स्वतःचं काहीही अस्तित्व नव्हतं. मेल्यानंतरही, आपला देह पडल्यानंतरही आपलं अस्तित्व या जगामध्ये राहणार आहे का हो? अजिबात राहणार नाही. जे राहणार नाही त्या अस्तित्वासाठी आम्ही नित्य प्रयत्न करतोय. जे राहणार नाही अस्तित्व म्हणजेच सिद्धांत जो सांगितला असत वस्तूचा अस्तित्व टिकून राहत नाही. परमात्म्याहून जे वेगळं आहे ते सगळं असत रूप आहे. असत आहे, सत नाही आहे. ते कधी असेल कधी नसेल त्याला असत म्हणतात. जे कधी असताना कधी नसते त्याला असत म्हणतात. उदाहरण, आपण ज्या घरामध्ये राहतो, कितीही रुपये किमतीचं असेल तुमचं, कितीही रुपये, 1 कोटीचं असेल, 50 लाखाचं असेल, 40 लाखाचं असेल, 20 लाखाचं असेल, 5 कोटीचं असेल, तुम्ही जे तुमच्या घरामध्ये राहता ते कोणत्याही किमतीचं असेल, ते कोणीही बांधलेलं असेल, कोणीही म्हणजे तुमच्या आजोबांनी बांधलं असेल,